हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 18 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो कालचा दिवस एक छान ट्रेंडिंग दिवस होता आणि भयंकर एक आपण बघितलंच आहे की खूप मोठा गॅपडाऊन काल मार्केटमध्ये झाला आणि ह्या गोष्टीची आपण वारंवार चर्चा करत होतो. रोज ओरडून ओरडून सांगत होतं की अरे ज्या प्रकारे मार्केट जातं, एक सरप्राईज फॉल, एक अचानक अशा प्रकारे फॉल येईल आणि कधी प्राइस खाली येईल इथपर्यंत. आणि जे टार्गेट्स होते ते एक दिवसात आलेत. जे टार्गेट्स एक्सपेक्टेड होते की कदाचित मार्केट एक आठवडा लावेल ज्या लेवल्स पर्यंत येण्यासाठी, बट एका दिवसामध्ये ते लेवल्स जवळपास ब्रीच झालेत. सो दॅट वॉज पॅनिक सेलिंग. आपण म्हणू शकतो की खूप आणि हे सगळी करामत आहे एचडीएफसी. जसं आपण कालच्या इन्साइट्स मध्ये डिस्कस केलं की एचडीएफसीचे जे की एडीआर आहे, आता खूप लोकांना एडीआर माहित नाहीये. सो व्हॉट इज एडीआर? फर्स्ट ऑफ ऑल मला ते एक्सप्लेन करायचे की एडीआर म्हणजे काय. एडीआर म्हणजे काय असतं की आपले काही जे कंपनी जे इथे लिस्टेड आहेत इंडियन स्टॉक एक्सचेंजेसला, तर यस तसेच त्याच कंपन्या इतर बाहेर फॉरेन एक्सचेंजेसमध्ये पण लिस्टेड असतात, त्यांना एडीआर असं म्हणतात. ओके. सो आपलं मार्केट बंद होतं, त्यानंतर एचडीएफसीचे रिझल्ट आले आणि त्याचा जो परिणाम आहे तो त्या मार्केटच्या एक्सचेंजवरती जे कंपनी लिस्टेड आहे, सपोज आता एचडीएफसी बद्दल आपण बोलतो तर एचडीएफसी तिकडे न्यूयॉर्क एक्सचेंजवरती पण लिस्टेड आहे. तर त्याचं जे परिणाम आहे तिथे झाले, तो तिथे एचडीएफसी जे आहे ते 5% डाऊन होतं ज्यावेळी आपलं मार्केट बंद होतं. आणि ज्यावेळी मग आपलं मार्केट डेफिनेटली फॉलो करणार आहे तिथं जे काही झालंय, तर सकाळी ज्यावेळी एचडीएफसी ओपन झालंय किंवा आपलं मार्केट ओपन झालं तर एचडीएफसी सरळ गॅप डाऊन होतं आणि एचडीएफसीचं एकट्याचं वेटेज बँक निफ्टीमध्ये 27% आहे आणि यस निफ्टीमध्येही आहे. सो पूर्ण मार्केटलाच त्याने खाली ओढलं आणि याला अजून भरपूर काही गोष्टी डेफिनेटली कारणं आहेत. सो यस एक छान पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. बट आता यानंतर काय ही गोष्ट आपल्याला डिस्कस करायची. आणि हे मी तुम्हाला जे सांगत होतं, तर बघा मला तर माहित नव्हतं एचडीएफसीचे रिझल्ट असे येणार आहे आणि हे एचडीएफसी मध्ये मुळे होणार आहे. बट मला एक गोष्ट समजते की आमच्याकडे जे स्किल आहे, म्हणजे मी एक गोष्ट तुम्हाला ही पण बोललो होते की जर आम्हाला मी जे प्रकारे बोलतोय की फॉल येणार आहे किंवा आता इथनं एक टॉप बनतोय, किंवा खूप लोकांना असं वाटायचं की जो काही फॉल आहे तो इथनच येईल खाली, बट हे सुद्धा आपण एक्सप्लेन केलं की नाही, एक वेळा लोकांना वर नेऊन लोकांना फसवणार आणि एकदम खाली प्राइसला घेऊन येणार. तुम्ही बिलकुल चेक करू शकता प्रिव्हियस जे इन्साइट्स आहेत ते जाऊन, क्लिअरली ह्या गोष्टी एक एक गोष्ट डिटेलमध्ये सांगितलेली होती. सो ह्या गोष्टी आम्ही का करू शकलो, एचडीएफसी बद्दल आम्हाला तर माहित पण नव्हतं. तर बघा की काही थेरीज आहेत आणि काही पॅटर्न्स आहेत जे तुम्ही आयडेंटिफाय जर करू शकले तर डेफिनेटली मार्केटचं ते स्ट्रक्चर पूर्ण ज्यावेळी होत असेल, तशा प्रकारचे पॅटर्न्स जर बनत असतील, तर आजूबाजूला जे फंडामेंटल्स आहेत, म्हणजे हे जे ज्या प्रकारची आता परिस्थिती एचडीएफसी ची तयार झाली, तर हे ऑटोमॅटिकली जुळून येतात गोष्टी. हे आमचे अनुभव आहेत आणि जेवढ्या दिवसापासून मी मार्केटमध्ये, तर डेफिनेटली या गोष्टी घडतात. सो याचाच उपयोग आम्ही इथे केला आणि यस ही गोष्ट प्रेडिक्ट करू शकलो. सो यस जे लोकांनी आमची इन्साइट्स डेली ऐकत असतील किंवा काल पण इन्साइट्स फॉलो केले असतील, नक्की छान प्रॉफिटमध्ये असतील. आम्ही सुद्धा काल मस्त प्रॉफिट बनवलेत मोस्ट ऑफ स्टुडंट्स. ओके. तर चला बघूया पुढे काय होऊ शकतं आज. तर आज निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. युएस मार्केट्सने काय केलंय काल हे जर आपण बघितलं, युएस मार्केट्स थोडंसं रिट्रेस केलं बट परत त्या ठिकाणी रिकवर करून क्लोज केले. सो फ्लॅट ट्रेडिंग सेशन होतं आणि वोलॅटाईल होतं. सो एस एन पी, डाउ जोन्स आणि नॅसडॅक मध्ये सेम ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायला मिळाली. सो एक फ्लॅट ट्रेडिंग सेशन. अशी काही निगेटिव्हिटी आपल्याला युएस मार्केट्समध्ये काही दिसत नाहीये किंवा युएस मार्केट्सकडनं आपल्याला काहीही बेरिश किंवा निगेटिव्ह सेंटिमेंट सध्या पास होत नाहीये. डॉलर इंडेक्स बघितलं काल थोडंसं वाढलं होतं, पण परत या ठिकाणी थोडंसं फ्लॅट ट्रेड करतोय सध्या. त्यानंतर 10 year बॉन्ड सुद्धा फ्लॅट ट्रेड करताय. क्रूड ऑइल सुद्धा तुम्ही बघितलं तर फ्लॅटच ट्रेड करताय. आता मी ज्या गोष्टीबद्दल बोललो होतो तुम्हाला काल, की व्होलॅटिलिटी जर वाढली तर मार्केट थोडंसं खाली येईल आणि तुम्ही बघा व्होलॅटिलिटी वाढणार पण आहे हळूहळू. हे पण आपण काल चर्चा केली होती की कालची व्होलॅटिलिटी होती 13, 12, 13च्या आसपास. आज तुम्ही बघू शकता ती व्होलॅट जवळपास 15च्या आसपास आहे इंडिया विक्स. तर यस ही व्होलॅटिलिटी अजून 16-17 पर्यंत सुद्धा जाईल जसं जसं बजेट जवळ येईल. ओके. सो आजचा जो दिवस आहे तो फार ट्रेंडिंग पण आपण एक्सपेक्ट केला नाही पाहिजे. अशी काही अपेक्षा ठेवू नका की काल ज्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन बघायला मिळाली तसंच परत आपल्याला आज पण बघायला मिळेल. सो कशा प्रकारे प्लॅन करायचं बघा. आज आपल्याला जे गिफ्ट निफ्टी आहे ते जवळपास आज सुद्धा 170-180 पॉईंटचा गॅप डाऊन सजेस्ट करते. ट्रेड कधी 21,405. जर आपण आज परत
कमीत कमी 150 पॉईंट्सच्या गॅपडाऊनने जर ओपन झालं तर तो सुद्धा आजचा गॅपडाऊन जो आहे तो सुद्धा एक छान मोठा गॅपडाऊन असेल. तर बघूया जर आज प्राइस अशा प्रकारे गॅपडाऊन जर ओपन झाली तर कशा प्रकारे प्लॅन करायचा आहे आणि आज काय ट्रेड आपल्यासाठी या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते ट्रेड करण्यासाठी. ओके, सो तुम्ही बघू शकता सर्व लेवल्स या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. तर बघा की एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली होती, एक सपोर्ट ट्रेंड लाईन बघू शकता की अशी ड्रॉ केली आहे सपोर्ट ट्रेंड लाईन. ही सपोर्ट ट्रेंड लाईन काल या ठिकाणी फायनली ब्रीच झाली. सो प्राइस गॅप डाऊन झाली, रिट्रेस केलं प्राइसने आणि त्यानंतर प्राइसने परत डाऊन साइड मुवमेंट आपल्याला दिली. सो यस, हे सुद्धा डिस्कस केलं होतं की प्राइस गॅप डाऊन झाल्यानंतर थोडंसं वेट करा, तुम्हाला डेफिनेटली बाउन्स जो मिळेल त्या बाउन्सला तुम्हाला या ठिकाणी सेल करायचं आणि छान पैसे या ठिकाणी बनले असतील. आता प्राइस परत 100-150 पॉईंट्स गॅप डाऊन जर झाली तर मे बी प्राइस ओपन होऊ शकते 21,400 या लेवलच्या आसपास आणि तुम्ही बघू शकता की ती जी लेवल आहे ती एक छान सपोर्ट आहे. तुम्ही बघू शकता की ही जी लेवल आहे तर ही लेवल एक छान सपोर्ट या ठिकाणी सपोर्टचं काम करू शकते. सो एक ट्रेंड लाईन मी इथे अजून अशी ड्रॉ करू शकतो, तुम्ही बघा. सो ही एक ट्रेंड लाईन डेफिनेटली प्राइससाठी सपोर्ट म्हणून काम करू शकते. सो या ट्रेंड लाईनला थोडंसं तुम्ही फॉलो करू शकता. सो दिस ट्रेंड लाईन कॅन ऍक्ट ॲज अ सपोर्ट. तर ह्या ट्रेंड लाईन पर्यंत मे बी प्राइस जर ओपन झाली तर हळूहळू रिट्रेस करू शकते. आज निफ्टीची एक्सपायरी, सो एकदम मोठा जर गॅप डाऊन झाला तर मी जास्त काही अपेक्षा प्राइस कडनं करत नाही. प्राइस साईडवेजच मोस्टली राहण्याचे चान्सेस आहेत. सो जर प्राइस अशी गॅप डाऊन जर एवढं ओपन झाली तर मे बी थोडंसं रिट्रेस करून मग प्राइस थोडंसं साईडवेजच इथे ट्रेड करेल आणि मग सेकंड हाफ मध्ये तुम्हाला जी प्राइस ऍक्शन फार इंटरेस्टिंग घडू शकते. त्याच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत, नीट ऐका. आज निफ्टीची एक्सपायरी आहे, सो प्राइस परत खाली येऊ शकते आणि मग तुम्हाला ह्या ज्या लेवल्स मी ड्रॉ केल्यात यांच्यापर्यंत प्राइस येताना दिसू शकते. हे टार्गेट स्विफ्ट मूव्ह एकदम तुम्हाला जर जे डेटा आहे किंवा जे सेलर्स आहेत ते मार्केटमध्ये त्यांचं वर्चस्व टिकून ठेवू शकले फर्स्ट हाफमध्ये, पहिल्या हाफमध्ये, तर नक्की सेकंड हाफमध्ये तुम्हाला हे प्राइस खाली जाताना दिसू शकते. आणि एचडीएफसी वगैरे बाकी स्टॉक्स पण आज जर या पार्टीमध्ये जॉईन झाले सेलिंग मला, किंवा आपण म्हणू शकतो मिड कॅप स्टॉक्स पण आज थोडंसं जर या ठिकाणी त्यांच्यामध्ये पण थोडंसं आपल्याला जर डाऊन ट्रेंड किंवा फॉल दिसला तर डेफिनेटली आपण निफ्टीला आज खाली येताना बघू शकतो. तर ही एक पहिली शक्यता आहे सेकंड हाफमध्ये. सो तुम्हाला थोडंसं वेट करायचं फर्स्ट हाफमध्ये, सेकंड हाफमध्ये तुम्हाला एक छान ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. दुसरी पॉसिबिलिटी की प्राइस इथे गॅप डाऊन झाल्यानंतरच थोडं वरून इथे ज्या प्रकारे साईडवेज होईल प्राइस, त्यानंतर प्राइस थोडंसं खाली जाते असं दाखवून एकदम सडनली तुम्हाला प्राइस वर येईल, असं एक शॉर्ट कव्हरिंग मूव ज्याला म्हणतो किंवा प्रॉफिट बुकिंग जी मूव आहे एक्सपायरीमुळे ही एक मुवमेंट या ठिकाणी पॉसिबल आहे. त्यात एक छान पैसे बनवू शकतात कॉल साईडला. सो ही एक मुवमेंट, हे प्लॅन बी आहे, हे घडण्याचे चान्सेस कमी आहेत. बट असं जर घडलं तर छान खूप कमी वेळात छान पैसे बनतील या ठिकाणी एक्सपायरीमुळे. तर हे एक मुवमेंट एक्सपेक्टेड आहे. तर ह्या दोन गोष्टी घडू शकतात, यासाठी तुम्हाला तयार राहायचं. हे दोन ट्रेड्स तुमच्यासाठी डेफिनेटली मिळू शकतात. अपोजिट ऑफ द ट्रेंड बिलकुल ट्रेड करू नका. मी जे सांगितलं कॉलच्या साईडला ते एकदम लास्ट मोमेंटला, म्हणजे जवळपास मार्केट ज्यावेळी बंद होणार आहे 3 वाजेच्या आसपास ही मुवमेंट तुम्हाला मे बी मिळू शकतं. तर त्यासाठी आपल्याला ट्रेड, बट इतर वेळी तुम्हाला ट्रेंड सोबतच ट्रेड करायचा आहे. आणि जो ट्रेंड जो आहे क्लिअरली ओढून ओढून मार्केट सांगते की डाऊन ट्रेंड आहे. ओके, सो ट्रेंडच्या विरुद्ध दिशेत ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका. आज जो मे बी थोडंसं ऑप्शन सेलरचा दिवस असू शकतो, थोडंसं प्राइस साईडवेज राहू शकते एवढ्या मोमेंटम नंतर. आणि जर प्राइसने कंटिन्यू केलंच, ओपन होताच जर प्राइसने एकदम कंटिन्यू केलं खाली येणं, तर त्यानंतर मग डेफिनेटली साईडवेज राहील प्राइस किंवा मग एक रिकव्हरी आपण बघू शकतो. ओके, मला म्हणायचं असं आहे की प्राइस जर एकदम गॅप डाऊन झाली आणि कंटिन्यू केलं प्राइसने फॉल करायचं, तर इथे साईडवेज राहून मग तुम्ही थोडंसं रिकव्हरी एक्सपेक्ट करू शकता. ओके, परत तिथनं पुढे फॉल एक्सपेक्ट करू नका, कारण एक रिट्रेसमेंट डेफिनेटली मार्केटला परत गरजेची असेल 15 मिनिट्स टाइम फ्रेमवर तरी. आणि मग त्यानंतर परत पुढे प्राइसला कंटिन्यू करायचं असेल तर करेल. बट एक जी रिट्रेसमेंट किंवा हा जो बाउन्स आहे हा डेफिनेटली प्राइसला गरजेचा आहे. ह्या बाउन्समध्ये तुम्ही अडकू नका, म्हणजे तुम्ही सेल करणार आणि त्याच वेळी तो बाउन्स येणार आणि मग तुमचा स्टॉप लॉस हिट होणार आणि मग तुम्ही असं विचार करणार की मार्केट एवढं पडत होतं आणि ज्यावेळी मी सेल केलं, ज्यावेळी मी पुट बाय केला त्याच वेळी मार्केट वर का गेलं. सो ह्या गोष्टी तुमच्यासोबत होतात. सो असं करू नका. त्यानंतर बँक निफ्टी बद्दल जर आपण बोललो तर बँक निफ्टी जास्त बेरिश आणि त्याचं कारण क्लिअरली एचडीएफसी आहे. तर बँक निफ्टी पण आज जर गॅप डाऊन झाला तर ही ट्रेंड लाईन बघू शकता तुम्ही या ठिकाणी ड्रॉ केली आपण, ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊ शकते. आणि जे नेक्स्ट टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये आहेत
जे ते आहेत 45,500, 45,500 आणि त्यानंतर जर ब्रेक झालं तर स्विफ्टली तुम्हाला प्राइस परत 44,900 पर्यंत येताना या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये दिसेल. ओके, म्हणजे 45,000 पर्यंत नक्की प्राइस तुम्हाला येताना 500 पॉईंटचं जवळपास इथे टार्गेट आहे. हा जो गॅप आहे 500 पॉईंटचा आहे, तर स्विफ्टली इथे 500 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला इथे बँक निफ्टीमध्ये मे बी मिळू शकते. सो बँक निफ्टी जास्त बेरिश एक शॉर्ट कॅन्डिडेट आहे. परफेक्ट. सो जर शॉर्ट जायचंच असेल तर बँक निफ्टी विल बी द परफेक्ट कॅन्डिडेट मी असं म्हणेन. त्यानंतर निफ्टीमध्ये सुद्धा डाऊन साईड जर टार्गेट्स बद्दल बोलायचं झालं येत्या काही दिवसांमध्ये तर हे 21,400 मे बी आजच मिळेल. त्यानंतर प्राइस रिट्रेसमेंट वगैरे किंवा येत्या दिवसांमध्ये आपल्याला प्राइस 21,300 आणि त्यानंतर 21,200 या लेवल्स पर्यंत येताना मे बी दिसू शकते. ओके, किंवा परत एक बाउन्स मिळेल. प्राइसला एक छान रिट्रेस अजून करायचं आहे आणि चांगल्या प्रकारचं करेक्शन नक्की प्राइसला करावं लागणार आहे. सो या गोष्टीसाठी तयार ना. पुढे बजेट पण येते, फार अस्थिरता मार्केटमध्ये वाढणार आहे, पण हेच संधी घेऊन येईल. अस्थिरताच तुम्हाला फार संधी उपलब्ध करणार आहे. बट हा त्यामध्ये मी पहिलेही सांगितले की तुमच्याकडे त्या प्रकारची स्किल असली पाहिजे अशा मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी किंवा सस्टेन करण्यासाठी. सो थोडंसं शिकूनच ह्या गोष्टी करायच्या आहे. कुणाचं ऐकून कुणाच्या टिप्सवर काहीही प्लीज करू नका, कारण मार्केट फार फॅसिनेटिंग वाटतं. खूप लोकांना फार अट्रॅक्टेड आहेत सध्या लोक ह्या गोष्टीकडे. बट लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजूला जे पण लोक पैसे कमवत आहेत, जे पण लोक प्रॉफिट्स करतात, तर त्यांच्याकडे काहीतरी नॉलेज आहे आणि त्यांच्याकडे मार्केट सोबतचा एक्सपिरियन्स आहे. सो स्वतःला विचारायचंय मी मार्केटसाठी किती दिवस दिलेत किंवा माझ्याकडे काय नॉलेज आणि मग त्यानंतरच या फील्डमध्ये या. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. डेटा फार जास्त काही आपल्याला आज कन्वे करत नाहीये, तर डेटा मोस्टली डेफिनेटली बेरिशच असणार आहे. PCR 0.7 आहे. तर यस, जर कधी 21,500 म्हणजे ओपन होतानाच 21,400 जर झालं तर हा पण कव्हर होणार आहे आणि पुढे मग बघूया प्राइस कोणती लेवल एक सपोर्ट म्हणून फाइंड आउट करते, तर ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. डेटा इज मोस्टली बेरिश. ओके, जो ट्रेंड पण बेरिशच आहे, डाऊन साइडच आहे. ओके, सो यस, सर्व लेवल्स प्रॉपर ड्रॉ करा, प्रॉपर प्लॅन करा. ट्रेड प्लॅन केला तर प्लॅननुसारच तुम्हाला ट्रेड करायचं आहे. रिस्क मॅनेजमेंट अँड मनी मॅनेजमेंट फॉलो करायची आहे. अँड यस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. एक्सपायरी आहे. ॲट द मनी आणि इन द मनी सोबतच ट्रेड करा, आउट ऑफ द मनी सोबत ट्रेड करू नका. ऑप्शन सेल जे करतायत तर मस्त तुम्ही आज आउट ऑफ द मनी कॉल सेल करून या ठिकाणी आरामात बसू शकता. ओके, किंवा छान ठीक आहे तुम्हाला आज कॉल साईडला मिळू शकतो किंवा तुम्ही स्ट्रँगल पण करू शकता. कॉल अँड पुट सेल केलं तरी छान तुम्हाला प्रॉफिट मिळेल जर मोस्टली प्राइस साइडवेज राहिली तर. ओके, सो कुछ नाही करणे का पैसा, आपण माहिती आपल्याला कसं कमवायचं. मार्केट टाइमपास जरी करत असेल तरी पैसे कमवायचे आपल्याला माहिती आहे. ओके, सो एव्हरीवन एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे. टेक केअर.